साताऱ्यात शरद पवारांचं ठरलं। साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर। साताऱ्यात आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे लढत होण्याची शक्यता। सांगलीचं नाराजी नाट्य संपता संपेना। सांगलीच्या जागेच्या निर्णयाबाबत मवियानं फेरविचार करावा, विश्वजित कदमांची मागणी। उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या चिन्हावर लढा। नाना पटोलेंची विनोद घोसाळकरांना विनंती। काँग्रेसच्या चिन्हावर लढणार नाही, विनोद घोसाळकरांचं स्पष्टीकरण। निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करा। नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात झाल्याप्रकरणी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र। एकनाथ खडसेमुळे महायुती संभ्रमात। खडसेंचा भाजप प्रवेश होणार तरी कधी, याकडे सर्वांचं लक्ष। लोकसभा न लढण्याचा राज ठाकरेंचा निर्णय। राज ठाकरेंच्या निर्णयाने मनसैनिक निराश झाल्याचा विरोधकांचा आरोप। भाजप शिवसेना राष्ट्रवादी जनतेकडे आलेत, आम्हाला मतदान करा, मोदींचं जनतेला आवाहन। विदर्भातील 10 जागांवर जिंकून येणार, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। सुनावणी लवकरात लवकर संपवण्यासाठी मुंबई हायकोर्ट आग्रही। भारतात होणार ईद साजरी। ईदच्या चंद्राचं उद्या होणार दर्शन। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सावंत इच्छुक। एकनाथ शिंदेंनी किरण सावंतांना तातडीनं मुंबईला बोलावलं। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्रात। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी सभा। भोजपुरी अभिनेता पवन सिंगची नाराजी पुन्हा समोर। पवन सिंह बिहारमधील कर्कट लोकसभा मतदारसंघातून लढणार। आप मंत्री राजकुमार आनंद यांची पक्षाला सोडचिठ्ठी। राजीनामा देताना त्यांनी पक्षावर केले भ्रष्टाचाराचे आरोप। राज ठाकरे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीच्या प्रचाराबाबत 13 तारखेला नेत्यांशी करणार चर्चा। आमदार श्रीकांत भारतीयांच्या अडचणीत वाढ। श्वानाला देवाचं नाव देणं पडलं महागात। स्वराज्य संघटना श्रीकांत भारतीयांविरोधात आक्रमक। पुरंदरमध्ये उद्या महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळावा। मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं विजय शिवतारे यांचं आवाहन। भाजपला ठाण्यात मोठा धक्का। राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर उत्तर भारतीय पदाधिकारी नाराज। ब्रिजेशसिंह तिवारींचा शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश। तृतीयपंथीयावर पुणे पोलिसांकडून निर्बंध। तृतीयपंथीयांना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज। देहू रोड पोलिसांकडून शांतता कमिटीची बैठक। विश्वजित कदम विशाल पाटील प्रचाराची धुरा सांभाळतील। शिवसेना युबीटी नेते चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। कार्डियक कॅथलॅब युनिट सोलापूरला स्थलांतरित केल्यास आंदोलन करणार। आमदार वैभव नाईकांचा जिल्हा प्रशासनाला इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।